आजचा विषय एक अतिशय हॉट टॉपिक आहे. गॅस्ट्रायटिस अर्थात ॲसिडिटी. पोटाच्या वरच्या भागामध्ये अस्वस्थ वाटणं, थोडीशी मळमळ होणं, अपचन, करपट ढेकर या लक्षणांमुळे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा पेशंटही खूप निराश झालेला असतो. योग्य उपचार केल्यास गॅस्ट्रायटिस सहज आटोक्यात येऊ शकतो. पण मला ॲसिडिटी झालीये अशी समजूत करून उगीच ॲसिडिटीच्या गोळ्या चघळणाऱ्या व्यक्तींना पूर्ण आराम कधीच मिळत नाही. कारण आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी, रोगाचं मूळ कारण वेगळंच आणि ट्रीटमेंट वेगळीच, अशी काहीतरी ही गंमत होते. जठराच्या अंतर आवरणाला सूज येणं यालाच आपण गॅस्ट्रायटिस असे म्हणतो. तो दीर्घकालीन असेल अथवा थोड्याशा कालावधीत, दोन्हींची कारणं वेगवेगळी असतात. सर्वसाधारणपणे स्मोकिंग, दारू, तंबाखू आणि वेदना कमी होणारी औषधं, त्यांचा दुरुपयोग, आहारातील बदल, अनियमित खाणं, जागरण, फूड ॲलर्जी यामुळे देखील होतो. 1980 साली हेलिकोबॅक्टर पायलोरी अर्थात एच पायलोरी नावाच्या जंतूमुळे अनेक क्रॉनिक ॲसिडिटी असणाऱ्या पेशंटना या जंतूंमुळे ती ॲसिडिटी होते असा शोध लागला. आणि आता त्याच्या परिणामकारक औषध योजनेमुळे ॲसिडिटी ही व्याधी पूर्वी ज्याला ऑपरेशन करायला लागायचं ती आता गोळ्या औषधांवर बरी व्हायला लागली. आजवर आम्लपित्त, पित्त प्रकृती, जठरदोष असंच काहीतरी नामनिदान असणारा हा अनाकलनीय आजार आता तितका कॉमन राहिला नाहीये, किंवा जो आहे तो लाईफस्टाईलशी निगडीत जास्त झाला आहे. तंबाखू, दारू, स्टिरॉइड्स, ॲनाल्जेसिक्स, ॲस्पिरिन या औषधांमुळे गॅस्ट्रायटिस होतो हे आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे. पण तरी अजून बरेच जण विषयाची परीक्षा घेतातच बरं का. खूप साऱ्या गोळ्या खाल्ल्याने सुद्धा ॲसिडिटी होते. याला आम्ही पिल गॅस्ट्रायटिस असं म्हणतो. शेवटी गोळ्या आणि औषधं ही सुद्धा केमिकल्सच असतात ना. अनेक तथाकथित काढे, भस्म, मर्क्युरीचे क्षार सुरक्षित नसतात. एव्हरी ड्रग इज पोटेन्शियल पॉयझन ही म्हण आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. आयुर्वेदाची औषधं सेफ आणि ॲलोपॅथीची औषधं गरम ही एक भ्रामक कल्पना आहे. कुठलीही औषधं कोण देतो, तो डॉक्टर किती अनुभवी आहे, त्याचा अभ्यास काय आहे, हा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा. योग्य प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच उपचार करून घ्यायला हवे. आपल्या आजाराविषयी माहिती घेण्याचा प्रत्येक रुग्णाला पूर्ण हक्क आहे. म्हणूनच एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनला व्हॅल्यू आहे. गॅस्ट्रायटिस या आजाराच्या निमित्तानं आपण हेच शिकलं पाहिजे. विशेषतः स्वतःच्या शरीरावर स्वतःच प्रयोग करणं थांबवलं पाहिजे. नियमित पोषक, रोचक आणि पाचक आहार, नियमित व्यायाम, प्रसन्न मनोवृत्ती, दारू, स्मोकिंग, तंबाखू या आरोग्य विघातक व्यसनांपासून दूर राहायला हवं. हरी, वरी आणि करी म्हणजे घाईघाईने केलेले मसालेदार जेवण आणि तणावग्रस्त जीवन पद्धती याचा आपल्यावर होणारा दुष्परिणाम म्हणजेच ॲसिडिटी आहे की नाही. इंटरेस्टिंग. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, निरोगी आयुष्याची तुमची ही वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.